केळ्याचे काप. खरं तर ही एक साईड डिश आहे, पण रोजच्या जेवणामध्ये रंगत आणण्यासाठी हा एक बेस्ट ऑप्शन आहे. पण त्याआधी तुम्ही हे ऐका. हो, हे कुरकुरीत होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरू करूया. इथे मी कच्ची केळी घेतलेली आहेत. ती आपण कापून घेऊया. पण ती तापण्यापूर्वी एक महत्त्वाची टीप म्हणजे हाताला आणि सुरीला आपण तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपले हात चिकटही होणार नाही आणि याचं केळीचं जे साल आहे तेही व्यवस्थितपणे निघेल. हे पहा, मी काढते आहे. असं हे व्यवस्थित छान निघतं. असं पूर्ण साल काढल्यानंतर आपण याला केळीचे काप करून घेऊया. अगदी पातळही करायचे नाही आहेत आपल्याला काप आणि अगदी जाडही करायचे नाही आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने सगळ्यांचे काप करून घेते आहे. इथे मी एका भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यामध्ये चमचाभर मीठ विरघळल्यानंतर आपण जे केळीचे काप आहेत ते यामध्ये टाकून घेऊया, म्हणजे आपले जे काप आहेत ते काळे होणार नाही. आता हे काप कुरकुरीत होण्यासाठी काय, ते इथे मी एका प्लेटमध्ये तांदळाचं पीठ, रवा आणि बेसन हे तीनही जिन्नस समप्रमाणात घेतलेले आहेत आणि त्यामध्ये मी टाकणार आहे हळद, धणा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला पण जर अशा नवीन रेसिपीज ट्राय करून घरच्यांना खाऊ घालायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि इथे आपलं हे मिश्रण आहे ते एकजीव झालेलं आहे. आता आपण मिठाच्या पाण्यात ठेवलेले हे जे काप आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याला आपण मॅरिनेट करून घेऊया. मॅरिनेशनसाठी मी इथे घेतलेलं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा धणा पावडर, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट आणि चवीपुरतं मीठ. हे सगळं टाकून आपण हे जे काप आहेत ते व्यवस्थित मॅरिनेट करून घेऊया. तुम्हाला पण जर घरच्यांना काही नवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तुमचे घरचे नक्कीच खुश होतील. आता आपले हे जे काप आहेत ते व्यवस्थित मॅरिनेट झालेले आहेत. हे पहा. आता आपण त्यांना कोटिंग करून घेऊया. कोटिंग क्रिस्पी होण्यासाठी आपण जे पीठ बनवलं आहे ते या कापांवर टाकून अगदी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे कापही कोट करून घेऊया. तव्यामधील तेल आहे हे आता तापलेलं आहे. आता मी हे काप आहेत ते सगळे फ्राय करून घेते. इथे मी गॅसची फ्लेम ही हाय ठेवलेली आहे. आपले हे जे काप कुरकुरीत होण्यासाठी आपली फ्लेम ही नेहमी हाय असायला पाहिजे. आणि एका बाजूने हे जेव्हा असे गोल्डन ब्राऊन होतील तेव्हा आपण यांना पलटी करून दुसऱ्या बाजूने हे गोल्डन ब्राऊन शेडमध्ये फ्राय करून घेऊया. कलर बघा, असा सुंदर असा गोल्डन आणि ब्राऊन यायला पाहिजे, म्हणजे आपले जे काप आहेत ते क्रिस्पी आणि क्रंची लागतील. आता हे काप आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत. ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपले कच्च्या केळ्यापासून बनवलेले क्रिस्पी, क्रंची, गरमागरमाचे केळ्याचे काप रेडी आहेत. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.